नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज महाशिवरात्री तर आहेच, परंतु त्याचबरोबर आमच्या बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंतीही आहे। त्यामुळे मी सकाळी पटकन साबुदाणे बनवून घेतले आणि त्यानंतर समाजाचे हे आपण काहीतरी देणे लागतो, त्यामुळे मग आम्ही समाजाच्या कार्यक्रमाला गेलो। बंजारा समाज मागासलेल्या स्थितीत असल्यामुळे संत सेवालाल महाराजांनी समाजाला एकजूट करून त्यांना पुढे कसं नेता येईल, समाजाचा विकास कसा करता येईल यासाठी संत सेवालाल महाराजांनी भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले। संत सेवालाल महाराजांनी कीर्तनातून अनेक चांगल्या गोष्टी समाजाला शिकवल्या, जसे की एखादा भुकेला असेल तर त्याला आपण अन्न दिलं पाहिजे, एखादा तहानलेला व्यक्ती आपल्याजवळ आला तर आपण त्याची तहान पूर्ण केली पाहिजे, एखादा व्यक्ती रस्ता विसरला असेल तर त्याला चांगला रस्ता आपण दाखवला पाहिजे। त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर गरज पडत असेल आपल्याकडनं, तो जर मदत मागत असेल तर त्या व्यक्तीला आपण मदत करावी, अशी त्यांची शिकवण होती। ते महाराजांच्या प्रतिमेला भोग दाखवण्यात आलेला आहे आणि कार्यक्रमालाही सुरुवात झालेली आहे। माझ्या मावसा आणि मावशीच्या हस्ते हेमलताताईंचा सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुण्यांनी भाषणातून छान प्रोत्साहन दिले आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। लहान लहान मुलींनी छान असा बंजारा समाजाचा पेहराव घातलेला होता। त्यांच्याबरोबर मग आम्ही थोडेफार व्हिडिओ आणि फोटोज घेतले आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपवासासाठी साबुदाण्याची व्यवस्था केलेली होती। कार्यक्रमानंतर मावशीच्या घरी गेलो, तिथे फर्निचरचं काम चालू आहे आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा या ठिकाणी आम्ही शिवमंदिरामध्ये आलो। प्रकाशा येथील शिवमंदिर हे तापी नदीच्या काठी वसलेले आहे, त्यामुळे सुरुवातीला आम्ही तापी नदीचे दर्शन घेतले। या गावाला प्रकाशा हे नाव का पडले असेल या मागच्या 2 पौराणिक गोष्टी मी ऐकलेल्या आहेत, त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते। एक गोष्ट म्हणजे अशी की हे प्रकाशा येथील मंदिर एका रात्रीत पूर्ण करावी अशी एक मान्यता होती, परंतु ते मंदिर पूर्ण काही झालं नाही आणि सकाळ झाली, त्यामुळे त्याला प्रकाशा हे नाव पडले। ही झाली पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की प्राचीन काळी सूर्यवंशातील एक राजा होता आणि त्या काळामध्ये 6 महिन्याचे दिवस आणि 6 महिन्याची रात्र मानली जायची आणि त्या सूर्यवंशातील राजाच्या मनात अशी गोष्ट आली की आपण एका रात्रीमध्ये प्रकाशा येथे 108 मंदिरांची स्थापना करावी अशी, आणि त्यानुसार या कामाला सुरुवात झाली। शेवटचं जे 108वं मंदिर होतं त्याचं काम अपूर्ण राहून गेलं आणि ते पूर्ण व्हायच्या आतच सूर्य उगवला, त्यामुळे मग ह्या ठिकाणाला प्रकाशा हे नाव पडले। शेवटच्या मंदिराचा ओटाही बांधला गेलेला, पण त्यावरचं फक्त घुमुट बांधायचं बाकी राहिलेलं, तो ओटा मी तुम्हाला पुढे दाखवते। शेवटच्या मंदिराचं काम अर्धं राहिलं आणि हे ठिकाण काशी होता राहिलं, त्यामुळे याला अर्धी काशी असेही म्हटले जाते। मेन काशी करून आल्यानंतर या ठिकाणाला भेट द्यावीच लागते, नाहीतर पूर्ण फळ भेटत नाही असंही सांगितलं जातं। बाकीच्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यास मनाई होती, परंतु ज्या ठिकाणी शक्य होतं त्या ठिकाणचं व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ज्यांना प्रकाशा या ठिकाणी येणं शक्य नाही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून शिवलिंगांचं दर्शन व्हावं। पहिले आम्ही पुष्पदंतेश्वर या मंदिराचं आता दर्शन घेत आहोत। लहान लहान खूप असे इथे शिवमंदिर आहेत आणि या मंदिरामध्ये इतकी गर्दी नव्हती, त्यामुळे मग आम्ही इथे शांतपणे आरती करून घेतली आणि त्याच्यानंतर मग जे मंदिर आता अपूर्ण राहिलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही जात आहोत।
हेच ते मंदिर आहे की ज्याचं काम अपूर्ण राहिलेलं, ओटाही बांधून झालेला आणि शिवलिंगही स्थापन झालेलं, फक्त वरचं घुमुट बाकी राहिलेलं होतं. आणि याचमुळे हे पूर्ण काशी होता राहिलेलं, त्यामुळे ह्याला अर्धी काशी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर मग आम्ही प्रकाशाच्या मेन मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो. बरीचशी मोठी लाईन होती आणि त्यानंतर मग साईडला असे राजस्थानी लोक त्यांचे पारंपरिक नृत्य सादर करत होते. नृत्य करणाऱ्या बाबांमध्ये जे पांढरा फेटा घातलेले बाबा होते त्यांचं वय बरंचसं जास्त होतं, परंतु त्यांची एनर्जी बघून खरंच हेवा वाटत होता. त्यानंतर एका ताईने त्यांचा पारंपरिक नृत्य येथे सादर केला. त्यानंतर मग आम्ही केदारेश्वर मंदिरामध्ये आलो आणि त्याच बाजूला काशी विश्वेश्वर मंदिरही आहे. मंदिराच्या परिसरामध्ये काही मंडळी भजन कीर्तन म्हणत होते, काही मंडळी त्यांचे पारंपरिक नृत्य सादर करत होते आणि छान अशी भक्तिगीते चालू होती. वातावरण खूप प्रसन्न झालेलं होतं. त्यानंतर मग आम्ही दगाबापूंच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो. या मंदिरामध्ये सर्व देवी देवतांच्या ग्रहांच्या छान अशा मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंगही स्थापन केलेले आहेत. आज महाशिवरात्री असल्यामुळे आज गर्दीही खूप होती. त्यामुळे मग आम्हाला दर्शन करता बराच उशीर झाला आणि 6:30च्या दरम्यान आम्ही शेवटच्या मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर मग घरी आलो. रात्रीच्या फराळामध्ये मी रताळू छान तुपामध्ये भाजून गूळ टाकून बनवून घेतले.